बदलत्या जगाच्या अपेक्षांचे आव्हान. सायबर आंतरराष्ट्रीय परिषदेचा शुभारंभ. कोल्हापूर तारीख 15 मार्च सायबरतर्फे आयोजित 2 दिवसीय आंतरराष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. प्रमुख पाहुणे किर्लोस्कर ऑइल इंजिन कागल प्लांटचे श्री विवेक देशपांडे म्हणाले, शाश्वततेकडे जाताना स्पष्ट धोरण व शास्त्रीय पद्धतीने अंमलबजावणी आवश्यक आहे. कंपनीचा प्रत्यक्ष केस स्टडी त्यांनी उपस्थितांसमोर सादर केला. याप्रसंगी 3 मान्यवरांना आंतरराष्ट्रीय सहबंधुत्व पारितोषिक सायबरतर्फे जाहीर करण्यात आले. वावुनिया विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर टी मंगलेश्वरन, युनिव्हर्सिटी ऑफ टेक्नॉलॉजीचे प्रमुख संचालक डॉक्टर दिनेश हरिराम, कुमारी निश्मा भरोस, आंतरराष्ट्रीय संबंध विभाग प्रमुख अंतोन जिकॉम, विद्यापीठ सुरिनाम पामोरिबो अशी त्यांची नावे आहेत. यावेळी डॉक्टर दिनेश हरिराम यांना उद्योग 5.0 या कल्पनेवरती विस्तृतपणे आपले विचार ऑनलाईन पद्धतीने मांडले. सायबर प्रेसतर्फे निर्मित साऊथ एशियन जर्नल ऑफ मॅनेजमेंट साजमार या आंतरराष्ट्रीय जर्नलचे 2 व्हॉल्यूम प्रकाशित करण्यात आले. याशिवाय CIJE सायबर आंतरराष्ट्रीय पर्यावरण जर्नल संशोधन पत्रिकेच्या पहिल्या विभागाचे प्रकाशन करण्यात आले. प्रशिक्षण संशोधनाचा समाज उपयोगी वापर होण्याच्या दृष्टीने IIM इंदोर येथील प्रशिक्षणानंतर केस स्टडीवर आधारित सायबरच्या प्राध्यापकांनी लिहिलेल्या स्ट्रॅटेजिक इन्साइट्स या पुस्तकाचे आणि श्रीलंका येथील भेटी दरम्यान आलेल्या पर्यटन अनुभवांचे ट्रॅव्हलॉग या पुस्तकाचे प्रकाशन समारंभाचे औचित्य साधून करण्यात आले. यावेळी सहयोगी देश मॉरिशस व श्रीलंका येथून प्रत्यक्ष हजर असलेल्या डॉक्टर के अर्जुनन, डॉक्टर निदेश रामफुल, डॉक्टर युवराज सुनेचर यांची विविध विषयांवर भाषणे झाली. दुपारच्या सत्रात 4 वेगळ्या कक्षात उपस्थित सहभागी संशोधकांचे शोध निबंध सादर करण्यात आले. यावेळी सायबर ट्रस्टचे सचिव ऋषिकेश शिंदे व विश्वस्त डॉक्टर हिलगे उपस्थित होते. शैक्षणिक सहबंधुत्वाच्या पायवाटेवर सायबरने 3रे भक्कम पाऊल टाकले असून शैक्षणिक क्षेत्रातील वेगळेपण सिद्ध करण्यासाठी सर्व सायबर परिवार कटिबद्ध आहे, असे डॉक्टर रथ यांनी स्पष्ट केले. बदलत्या जगाच्या अपेक्षांचे आव्हान गांभीर्याने आणि शास्त्रीय पद्धतीने स्वीकारण्याची गरज परिषदेच्या निमित्ताने स्पष्ट झाली आहे. परिषदेस 80च्या वर शोध निबंध आली आहे.